नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या आधुनिकीकरणामध्ये आपल्याला काय शिकावं, काय शिकू नये, काय करायला पाहिजे जेणेकरून आपलं भविष्य चांगलं होईल, या सगळ्यांच्या प्रश्नामध्ये पालक असो किंवा विद्यार्थी असो हे सगळ्यात गोंधळत असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय शोधून आणलेले आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी कालावधीमध्ये आपले 2 पैसे तुम्ही या ठिकाणी कमवू शकता। तर याच पर्यायाविषयी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घ्यायचं आहे। तुम्हाला जर या नवीन पर्यायाविषयी जर माहिती करून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या फायद्याचा होणार आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टार्ट करूया। आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आपल्याला ITI म्हणजेच काय। कारण की आजच्या जर या आधुनिकीकरणाच्या काळामध्ये जर आपण पाहिलं यामध्ये तर आपल्याला ITI हा एक अत्यंत महत्त्वाचं साधन या ठिकाणी ठरत आहे, जे आपल्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर 2 पैसे या ठिकाणी कमवण्याचा एक मार्ग या ठिकाणी ठरत आहे। आपले जे ग्रामीण भागातील प्रशिक्षणार्थी आहेत, विद्यार्थी आहेत, ते आणि पालक असो, त्यांना एकच प्रश्न पडलेला असेल की आपली परिस्थिती कशी सुधारेल। आता परिस्थिती सुधारायची असेल तर आपल्याला लवकरात लवकर जॉब मिळणं गरजेचं असतं। आता आजच्या काळामध्ये जर बघितलं आपण मित्रांनो तर जॉब मिळणं किती कठीण झालेलं आहे। तर ज्यांना शिकण्याची हैसियत असते ते खूप लांबपर्यंत शिकत असतात, पण ज्यांना शिकण्याची हैसियत नसते पण त्यांना लवकरात लवकर जॉब करून आपल्या परिसराला, आपल्या घरादाराला जर हातभार लावायचा असेल तर आज एक कोर्स आहे ज्याच्या विषयी आपल्याला जाणून घ्यायचा आहे, तो म्हणजे ITI। आता ITI म्हणजेच काय? इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, त्यालाच म्हणतो आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्था। ITIच्या माध्यमातून तुम्हाला तांत्रिक क्षेत्रातील असो किंवा विविध उद्योगांच्या जे काही इंडस्ट्रीज वगैरे चालतात त्या उद्योगांच्या कामकाजाच्या प्रणालीचे म्हणजे ते कामकाज कशा पद्धतीने चालतं याचं संपूर्ण ज्ञान याच ITI मध्ये दिलं जातं। यातून तुम्हाला विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात। तर बघा मित्रांनो, ITI मध्ये तसे खूप सारे कोर्सेस चालतात। त्यापैकी जर मुख्य कोर्सेस जर या ठिकाणी आपण पाहिलं तर इलेक्ट्रिशियन असेल, टर्नर असेल, फिटर असेल, मशिनिस्ट असेल, वेल्डर आहे, त्यानंतर मोटर मेकॅनिक असेल, ट्रॅक्टर मेकॅनिक असो, कार्पेंटर असो, ड्रॉप्समॅन सिव्हिल, ड्रॉप्समॅन मेकॅनिक, अशा प्रकारचे विविध असंख्य सारे कोर्सेस या ITI मध्ये चालवले जातात। तुमचा यामध्ये 10वीचा रिझल्ट लागल्याच्या नंतर जो काही तुमचा कालावधी असतो तो ITI प्रवेश प्रक्रियेसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेला असतो। आता या ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये जर बघितलं आपण तर तुमची फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये एक्झाम होणार आहे। एक्झाम झाल्याच्या नंतर तुमचा जो काही रिझल्ट असेल तो जुलैच्या जवळपास, मे आणि जुलैच्या जवळपास या ठिकाणी रिझल्ट लागतो। तर याची जी काय प्रवेश प्रक्रिया असेल, तुमचा 10वीचा रिझल्ट लागल्याच्या नंतरच ही ITIची प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी चालवली जाते। आता ही प्रवेश प्रक्रिया मित्रांनो संपूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यात येते। आता आपण जाणून घेऊया एलिजिबिलिटी, म्हणजेच जर तुम्हाला ITI मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुमच्याकडे काय पात्रता असणं गरजेचं आहे। तर बघा, सर्वसाधारणपणे या ठिकाणी 8वी किंवा 10वी पास आणि नापास याच्यावर या ठिकाणी जुन्या अगोदरच्या काळामध्ये या ठिकाणी प्रवेश भेटत होता। पण आजचा जर बघितलं या ठिकाणी आपण, तुम्ही 10वी पास किंवा नापास या काळात जर तुमच्याकडे पात्रता असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रवेश भेटला जातो। पण याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर काही ट्रेड आहेत ते 10वी नापासवरचे भेटतील तुम्हाला, जर काही ट्रेड आहेत ते 10वी पासवरचे भेटतील। तर याच्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया ही मेरिट बेसवर चालणारी आहे। जसंच की जर याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला 50% आहे, तर जर दुसऱ्याला जर या ठिकाणी 51% आहे तर तो 51% वाल्याला पहिला ट्रेड या ठिकाणी देण्यात येईल, त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नंबर देण्यात येईल। म्हणजेच काय सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ही जी काय संपूर्ण ITIची प्रवेश प्रक्रिया आहे ती प्रवेश प्रक्रिया टोटल मेरिट बेसवर चालते। आता खूप जणांच्या या ठिकाणी मनामध्ये प्रश्न असतो की या ITI मध्ये एंट्रन्स एक्झाम होतं का? तर मित्रांनो, या ITI मध्ये कुठल्याही प्रकारची एंट्रन्स एक्झाम घेतली जात नाही, तर तुम्हाला याच्यामध्ये संपूर्ण मेरिट बेसवर या ठिकाणी तुमचा प्रवेश दिला जातो। ज्या पद्धतीने तुम्ही तुमचे ट्रेड चॉईस करता, ज्या ट्रेडमध्ये तुम्हाला आवड आहे ते ट्रेड तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना ट्रेड चॉईस करायची, त्या प्रत्येक ट्रेडनुसार, प्रत्येक कॉलेजनुसार या ठिकाणी मेरिट निघतात। त्या मेरिटमध्ये जर तुम्ही बसत असाल तर सरळ सरळ तुम्हाला ती जागा अलॉट केली जाते। आपण जाणून घेऊया ITI करण्याचे बेनिफिट काय आहे। तर बघा, आजच्या आधुनिकीकरणामध्ये जर बघितलं तर सर्वात महत्त्वाचं जे काही रोजगार देणारा जर या ठिकाणी आपण पाहतो कोर्स कोणते असेल तर ते ITI ठरलेले मित्रांनो। कारण की गोरगरीब विद्यार्थ्यांना तुम्ही 1 वर्षाचा ट्रेड करा किंवा 2 वर्षाचा ट्रेड करा, तुम्हाला लवकरात लवकर 10 ते 15,000 रुपयाची नोकरी तुम्हाला लवकरात लवकर या ITIच्या माध्यमातून देण्यात येते। त्या पद्धतीने त्याचे खूप सारे या ठिकाणी आहेत, तर ते आपण थोडंसं जाणून घेऊया। तर सर्वात प्रथम आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला व्यावसायिक कौशल्य दिलं जातं, म्हणजे तुम्हाला रोजगारक्षम बनवण्यासाठी
त्यासाठी तुमच्या हातामध्ये जे कौशल्य पाहिजे ते कौशल्य तुम्हाला या ITI मध्ये दिलं जातं। त्याच्यानंतर बघितलं या ठिकाणी तुम्हाला स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी जे काय आहे ते तुम्हाला त्याचं मार्गदर्शन या ठिकाणी तुम्हाला ITI मध्ये केलं जातं। त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये उद्योगांची थेट संबंध या ठिकाणी तुम्हाला निर्माण करून दिला जातो। जसे कंपन्या वगैरे असतात त्या कंपन्यांशी ते तुम्हाला थेट या ठिकाणी संबंध या ठिकाणी निर्माण करून दिलेलं जातं। तर मित्रांनो ITI कोर्स पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला जलद रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त या ठिकाणी निर्माण होतात। आता बघा जर या मध्ये जर तुम्ही जर प्रत्येकाचे जर बघितलं आपण या ठिकाणी तर गव्हर्नमेंट जॉब असतात, प्रायव्हेट जॉब असतात, तुम्ही सेल्फ एम्प्लॉयमेंट करू शकता। आता या वेगवेगळ्या कोर्सेसनुसार मी डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केले आहेत मित्रांनो, त्याच्या लिंक संपूर्ण जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल। त्या ठिकाणी तुम्ही चेक करून तुम्हाला कोणता व्यवसाय बेस्ट आहे ते व्यवसाय तुम्ही या ठिकाणी चॉईस करू शकता। तर या ठिकाणी आपण गव्हर्नमेंट जॉब बघा काही सरकारी क्षेत्रातील कंपन्या आहेत जसे की रेल्वे आहे, त्याच्यानंतर ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे, त्याच्या राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकारच्या अंडरमध्ये चालणाऱ्या वेगवेगळ्या या ठिकाणी कंपन्या असतील तर याच्यामध्ये भरपूर सारे संधी या ITI प्रशिक्षणार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येते। त्यानंतर प्रायव्हेट जॉब सेक्टर आहे, त्याच्यामध्ये अनेक मोठ्या कंपन्या आहेत जे की ITI प्रशिक्षणार्थ्यांना काय केलं जातं या भरपूर प्रमाणामध्ये नोकरी निर्माण केली जाते। जसं टाटा मोटर्स आहे, महिंद्रा अँड महिंद्रा आहे, बजाज आहे, वेगवेगळे कंपन्या आहेत असे मोठे या ठिकाणी कंपन्या आहेत ते आपल्या ITI प्रशिक्षणार्थ्यांसाठी प्रत्येक वर्षी यामध्ये जॉबमध्ये भर करण्यात येते। त्यानंतर आपण पाहूया या ठिकाणी सेल्फ एम्प्लॉयमेंट आहे का। बघा ज्या प्रकारचे तुम्ही या ठिकाणी कोर्स करता त्या कोर्समध्ये तुम्हाला या ITI मध्ये प्रत्यक्ष त्याचं नॉलेज दिलं जातं, त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या हाताला लवकर काम या ठिकाणी निर्माण होतं। तर बघा तुम्ही आपल्या प्रशिक्षण ज्यावेळेस घेता तुम्ही त्या कौशल्याच्या आधारावर छोटा व्यवसायापासून देखील या ठिकाणी तुम्ही सुरू करू शकता। जर उदाहरणामध्ये जर या ठिकाणी आपण बघितलं तुम्ही जर या ठिकाणी वेल्डर ट्रेड केलं तर बघा एक वेल्डर ट्रेडची मशीन तुम्ही या ठिकाणी सिंगल फेजची मशीन जरी घेतलं मशीन आणि इलेक्ट्रोड घेऊन तुम्ही या ठिकाणी आपला लवकरात लवकर छोटासा व्यवसाय करून तुम्ही या ठिकाणी आपल्या गाव पातळीवर शेड बनवायचं म्हणा किंवा जे अवजार बनवायचे कार्य असेल किंवा तुमच्या ट्रॅक्टरचे जर या ठिकाणी काही जर रिपेअरिंगचे जर काम केले तुम्ही तर तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर कामे करू शकता। ITI पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीला तुमचा पगार थोडं कमी असू शकतं। तुम्हाला जे काय तुमचा अनुभव नसल्यामुळे तुम्हाला थोडीशी कंपनी या ठिकाणी पगार कमी देऊ शकते, परंतु अनुभव मिळाल्यावर तुम्हाला अधिक चांगला पगार या ITIच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकतो। त्यासाठी तुमच्या कौशल्याचा अभ्यास आणि मेहनतीचं या ठिकाणी महत्त्व दिले जातं। जर तुमच्याकडे स्किल असेल आणि काम करण्याची मेहनत आणि जिद्द असेल तर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच परमनंट असो किंवा यामध्ये चांगल्या पगाराची भर दिलेली। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला छोटासा या ठिकाणी पर्याय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यामध्ये ITI हा एक उत्तम करिअर पर्याय आहे, ज्याच्यामध्ये खास करून जर तुम्हाला या ठिकाणी तांत्रिक क्षेत्रातील काम करण्याची जर आवड असेल त्यामुळे तुम्ही ITI मध्ये प्रवेश घेऊ शकता। तंत्रज्ञान आणि कौशल्यांचे अध्ययन करून भविष्यात चांगली नोकरी तुम्ही या ठिकाणी मिळवू शकता। आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी आवडला असेल। तुम्हाला जर काय अडचण असेल तर मला कमेंटद्वारे नक्कीच कळवू शकता। धन्यवाद।